झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू ही गंभीर बाब आहे असं महाजन म्हणाले। नाशिकमध्येही अनेक झाडं धोकादायक आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आम्ही 50,000 झाडं लावण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र विरोध होतोय। धोकादायक स्थितीत असलेली झाडं काढायला हवी असंही महाजन यांनी म्हटलं। कमकुवत झाडं ज्यांची मुळं कमकुवत आहेत त्यांना काढला पाहिजे असं तुम्ही सांगणार? असेल ती काढली गेली पाहिजे, जी धोकादायक आहे की ती पावसात थोड्याफार वादळाने पडतील, कोणाच्या जीवावर बितेल अशी झाडं काढली गेली पाहिजे। पण त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध एवढे मोठे मोठे वटवृक्ष आलेले आहेत, मला वाटतं त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। मी नाशिकबद्दलही बोलेल आणि म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा ते मधोमध असले, आता काय वाहनं इतके वाढलेले आहेत, गाड्या किती वाढलेल्या आहेत, 4 व्हीलर किती वाढल्या आहेत, 2 व्हीलर किती वाढलेल्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेला आपण रस्त्याच्या मधोमध झाड काढायचंच नाही असा आग्रह धरला। सरकारची भूमिका नेमकी काय? त्यामुळे मला वाटतं लोकांचे जीव जात आहेत, दुसरं काही। ज्याचा मुलगा जातो ना, तरुण मुलगी जाते ना, त्याला ते कळतं की बाबा आपण काय गमवलंय म्हणून। पण आमचं म्हणणं, तुम्ही एक झाड काढता, आम्ही 100 लावतो ना, आणि ते जगवतो 15-20 फुटाचे लावतो। पण ते असे 200-500 झाडं असतील, 200-300 झाडं असतील, ते मला वाटतं काढली गेली पाहिजे की ज्यामुळे जीवितहानी होणार नाही। तुम्ही एकीकडून अपघात झाला तर तुम्ही सरकारला दोषी धराल, प्रशासनाला दोषी धराल, काढलं तर लगेच तुम्ही झाडं पाडतायत, पर्यावरणप्रेमी येत आहेत। इथं नाशिकमध्ये तर विक्रम करणार आहे, सगळ्या ठिकाणी मी विक्रम करतोय झाडं लावण्याचा, इतकी झाडं मी लावतोय, जगवतोय। पण मला असं वाटतं काही झाडामुळे लोकांचे जीवच जात असतील, आपण डोळ्यासमोर बघतोय की लोक मरतायत, मुलं बघतात, तरुण, ती झाडं काढली पाहिजेत। वसईच्या राजीवली वाघराळपाडा या परिसरातील नाल्यातील पुराच्या पाण्यामध्ये 2 कार वाहून गेलेल्या आहेत। कार नाल्यावरील पाचारी लोखंडी पुलाला अडकल्या, त्यामुळे पुलही वाहून गेला। मात्र सुदैवानं कार चालक वेळीच बाहेर पडला आणि त्यामुळे त्याचा जीव मात्र वाचला। रात्रीपासून वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे नाले नदी पुराच्या पाण्यानं तुडुंब भरून वाहत आहे। दुसरीकडे मुंबईमधल्या वरळी कोळीवाड्यामध्ये पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र दिसतंय। तर वरळी कोळीवाडा या ठिकाणच्या सखल भागामध्ये पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ उडाली। लोअर परेल या परिसरामध्ये जोरदार पावसानं आता हजेरी लावली।